आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व विभागीय आयुक्तांचे नवे निर्देश। 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंटवार यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंटवार बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपायुक्त पूनम मेहता, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मतदार यादी निरीक्षक डॉक्टर पुलकुंटवार पुढे म्हणाले की निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते। यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला आहे। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची खात्री मतदान अधिकारी यांनी करून घ्यावी, असे त्यांनी सूचित केले। प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून आवश्यक आहे, कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदाराकडून केली जाते। तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील सुद्धा अचूक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे। ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील एखादा मतदार आक्षेप घेऊ शकतो। त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते। मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची नावे वगळताना मतदार अधिकारी यांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश डॉक्टर पुलकुंटवार यांनी दिले। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।